अगं काय झालं? लय आठवण येते गायन आबाची. या मुंबईत आपलं कुणीच नाही, लय एकटं वाटायलंय ग मला. कमळे अगं असं का बोलतेस? अगं मी आहे की तुझ्या संग. तू गप्प. आता आई असते तर तिच्या खुशीत जाऊन लय रडलो असतो बघ. तिने असं पोटाशी धरून ठेवलं असतं बघ. सगळं ठीक आहे, काही झालेलं नाही असं वाटलं असतं. ती असली की नाही अजिबात एकटं वाटत नाही ग. इथली माणसं ही मुंबई नको नको झाली बघ. कमळे अगं येडे आहेस काय? हा काय बोललीस? एकटं पडणार आहे म्हणून? हा एकटी कशी काय पडशील? अगं मी आहे की तुझ्या बरोबर. आपण दोघी असताना कोण कशाला एकटं पडल? अगं तू आणि मी आहे की एकमेकीला. आपण कधीच एकटं पडणार नाही कमळे. कमळे तू मला सांग काय झालं? तू का रडतीयस कमळे? कमळे काय झालं? मी ऋषी सरांच्या घरी गेलतो ग. नायशूच्या शाळेपासून ते ती काय खाईल हे मी ठरवते. मग तिच्यासाठी डान्स टीचर हवाय की नाही हा डिसिजन सुद्धा माझाच असायला पाहिजे. म्हणजे मी नायशाला डान्स शिकवतो हे तुम्हाला माहीतच नाही? कमी तुला एक गोष्ट सांगू, तू दिसतेस ना तशी अजिबात नाहीस. अत्यंत खोटारडी मुलगी आहेस. तुझा काय प्लॅन आहे हे मला नीट कळले. आमच्या घरात शिरायचं, नायशूला डान्स शिकवायचा, माझ्या भोळ्या मुलाला फासायचं, त्याचा पैसा लुबाडायचा आणि खोटी मैत्री करायची. काय तुला ती नयनतारा अशी बोलली? तू पैशांसाठी ऋषी सरांबरोबर मैत्री केली पण घरात पिऊ नको. होय ग. अरे सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटायला की ऋषी सरांनी माझी बी फसवणूक केली आणि त्यांच्या आईची बी ग. मी नायशाला डान्स शिकवते त्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही ग. माझा निवड विश्वासघात केला ग त्यांनी. लय म्हणजे लय राग यायला मला त्यांचा. त्यांच्या एका फसवेगिरीमुळं नयनतारा मॅडमचं नको नको ते ऐकून घ्यायला लागलं मला. त्यांचा शब्द कानावर पडताना काळजात नुसतं किर झालं होतं बघ. शांत हो कमळे.